अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन. जय जय रघुवीर समर्थ. होईन भिकारी पंढरीचा वार होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम. हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा लागेन संतांच्या चरणा. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा हेची माझी भोळी सेवा. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम. आवाज येतोय का माऊली? हो येतोय 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 येतोय. हो प्रिय संत सज्जनो, आजची सेवा इमर्जन्सी म्हणतात ना. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चाले ना आले ताईच्या मनात तिथं कोणाचं चाल ना महाराज. असो तब्येत जरा नरम गरम आहे महाराज. 2 दिवस झालं तरी पण म्हणलं आपलं त्याला भगवंताची सेवा करायला मिळते ह्याच्याशिवाय आज काय भाग्य पाहिजे आपलं. तर आजची सेवा ते आपण म्हणल्यात ना बदली कामगार अशी आहे. असू द्या त्या निमित्तानं आपणाला ह्या ठिकाणी बोलण्याचा योग आला. असो आजच्या सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु जगदवंदनीय संत भूषण वैराग्याचे महामेरू तुकोबरायांचा सर्वांचा परिचयाचा असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज सांगतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. लक्षात घ्या भिकारी हे विशेषण काय लावलं तुकोबरायांनी. कारण आता जर बोलायला गेलं 18 तारखेला आपलं तुकाराम महाराज प्रस्थान आहे. 19 तारखेला माऊलीचं प्रस्थान आहे. त्या निमित्तानं पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी. पर होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरला जायचं असेल तर माऊली वारकरी बनून गेलं पाहिजे. कारण कसं आहे एखाद्या मुलीनं नांदायला गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर जो आनंद आहे आणि पंढरपूरला जाताना गळ्यात माळ घालून जो वारी करण्यात आनंद आहे तो फार आनंद वेगळा आहे महाराज. कारण वारी माणसाला सांगून कळत नाही. जोपर्यंत माणूस त्या रस्त्यावर पोहोचत नाही तोपर्यंत वारी माणसाला काही कळत नाही. ताई सांगतात आपले दिंडी आहे चला 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 ताई सांगण्याचं काम करतात. पण जो आनंद आहे तो फक्त जो वारीला येतो त्यालाच आनंद मिळतो महाराज. कारण कसं आहे जोपर्यंत वारी म्हणजे काय वारी म्हणजे एक जीवन आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारची संकट येतात महाराज. त्या संकटावर मात करून माणूस जीवन जगत असतो. तसं वारी माणसाने माणसाची जीवन जगायचं कसं ही वारी शिकवते. म्हणून तुकोबाराय सांगतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. आता भिकारी हे विशेषण आहे महाराज लक्षात घ्या. कारण तुकोबाराय असे भिकारी म्हणले नाहीत. कारण काय जे मागतात करतात असं भिकारी तुकोबाराय या ठिकाणी विशेषण वापरलं नाही. कारण तुकोबारायाकडे भरपूर होतं. कारण तुकोबारायात जर पाहायला गेलं तर 60 गावची जहागिरी होती महाराज. तुकोबारायासारखे श्रीमंत कोणी नव्हते. पण काय झालंय हल्ली या कीर्तनकाराने तुकोबारायाला भिकारी करून हे आपले स्वतःची पोट भरून मोठे झाले. पण तसे हे तुकाराम महाराज नव्हते लक्षात घ्या. कारण तुकोबारायांनी काय केलं त्यांच्या घरी मोठा व्यापार होता. 8 पिढ्या तुकोबारायांची. कारण विश्वंभर बुवापासून चालत आलेली वारी महाराज पंढरपूरची लक्षात घ्या. आणि ज्ञानोबारांच्या आजोबापासून चालत आलेली पंढरीची वारी ही आताची नाही. कमीत कमी 1680 ला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि 1685 ला तुकोबारायाचे जे लहान नारायण महाराज त्यांनी ही वारी चालू केली लक्षात घ्या. कारण पूर्वी काय असायचं प्रत्येक गावातून खेडेपाड्यातून दिंड्या निघायच्या. त्या गावची 4 माणसं ह्या गावची 4 माणसं असं करून दिंडी करून पंढरपूरला जायचे. पण तुकोबारायांचे लहान चिरंजीव नारायण महाराज यांनी काय केलं 1685 साली ही संपूर्ण सर्वत्र लोकाला देहूला आणून तुकोबारायाची पालखी त्यामध्ये पादुका घालून
तसंच पुढं माऊली आळंदीला जाऊन दोन्ही वारी तुकोबरायांच्या चिरंजीवानी एकदम चालू केलेले महाराज 1685 आणि नंतर जो काळ 1845 किंवा 42 ला ज्ञानोबरायाची वारी हैबत बाबांनी चालू केलेली आहे. कारण ह्या वारीला परंपरा फार जुनी आहे. कारण हे पंढरपूरची वारी जी खरी चालू केली कोणी, भगवान शंकरानं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानी बोध गोरक्षासी केला, गोरख चेवळाला गैनी परती. ही जी वारी आहे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आपण म्हणतो ना, कृष्ण डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, ही वारी माझ्या भगवान शंकरानं चालू केलेली आहे. कारण पूर्वीपासून ह्या वारीला संप्रदायाला महत्व आहे. आता जे येणारे जे पंथ आहेत हे मध्ये मध्ये येतात, कारण पंथाला इतिहास नाही, फक्त संप्रदायाला इतिहास आहे. म्हणून वारी म्हणले की पंढरीचाच वारकरी माणसाला आठवतो. लोक काय करतात, आता एक एक वारी कोर्टाची वारी पण असतात महाराज, काय लोकांच्या कोर्टाच्या वारी आहेत. परत बघायला गेलं दत्ताची वारी आहे, कोण आपल्या कुलस्वामीची वारी करते, कोण खंडोबाची वारी, वारी वारी खंडोबाची वारी म्हणतात ना, ती वारी करते. पण खरी वारी हा वारकरी पंढरपूरचा वारी करतो, तो त्याला खरी वारी म्हणलेला आहे, लक्षात घ्या. कारण पहिली जी एकादशी असते ती आपली देवाची असते आणि दुसरी एकादशी संतांची असते. काय वारकरी कसे करतात, आळंदीला येतात, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जातात, 15 दिवसात जातात, चंद्रभागेत स्नान करून तिथं पांडुरंगाचे दर्शन घेऊन काला करून परत माघारी आणि कुठे येतात, आळंदीला येतात, परत आळंदीची वारी करून पंढरपूरला जातात. याला वारकरी म्हणलेलं आहे. आपली वारकरी कसली, आपण वारकरी फक्त आपण टाइमपास म्हणून आपण जाणारी वारकरी. खरे वारकरी जे आहेत ते वारकरी आहेत महाराज. कारण वारकरी होण्यासाठी वारकरी व्हावं लागतं आणि नंतर कळतं माणसाला वारकरी काय चीज आहे. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, होईल भिकारी पंढरीचा वारकरी. पण पंढरीचाच वारकरी सांगितले, भिकारी या शब्दात विशेषण. कारण काय होतं, कुठलंही जर आपल्याला काम करायचं म्हणलं तर आपल्यामध्ये हे का षड्रूप आहेत महाराज, हे कुठल्याही गोष्टीला आड येतात. आपण घरातनं बाहेर पडलं अनेक आपणाला अडचणी येतात. तसं तुकोबारायांना हे परमार्थ साधन करण्याकरता तुकोबारायांनी काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, किंवा आपलं जाळून संसार बसलो अंगणी. तुकोबारायांनी संपूर्ण काय केले, संसारावरती पाणी सोडलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. म्हणून तुकोबारायांनी काय केलं, या संपूर्ण संसारावरती पाणी सोडलं आणि तुकोबाराय काय केले, हरिनाम करत भगवंताचं नामचिंतन करण्याकरता भंडाऱ्या डोंगरावरती जायचे, घोराड्यावरती जायचे आणि कुठं जायचे, भापचंद्र डोंगरावरती जायचे. 3 ठिकाणी तुकोबाराय जायचे. पण तुकोबाराय जात असताना देहूच्या बाहेर आल्यानंतर 3 वाटा फुटतात. 3 वाट्याला जाताना एका वाट जायची घोराड्याला, एक वाट जायची भंडाऱ्याला आणि एक वाट जायची भापचंद्र डोंगराला. मग नेमकं तुकोबाराया कुठल्या रस्त्याने गेले हे कळायसाठी तुकोबारायाची पत्नी जिजाई काय करायची, भाकरी घेऊन जाताना आपलं कान त्या मातीला लावायची आणि ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. महाराज काय ताकद असेल तुकोबारायांची, इतकं सामर्थ्य असेल, नामाचं सामर्थ्य, लक्षात घ्या. म्हणून बरोबर त्या ठिकाणी जायची. तर तुकोबाराय काय करायचे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कायमचा रात्रंदिवस फक्त माझ्या पांडुरंगाचा जयघोष करायचा. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे त्यांचं दुकान वगैरे होतं, सगळी उधारी होती, ती सर्व त्याने काय केलं, त्यांनी संपूर्ण जेवढे आपले खत वगैरे होते सगळं उधारी वगैरे होते, संपूर्ण इंद्रायणी डोह्यात काय केलं, त्यांनी लोटून दिल्या आणि सगळं इंद्रायणीला वाहिलं. आणि तुकोबाराय आता जर खरा कर्जाचा व्यापारी, कर्ज जर कोणी माफ केला असेल, आता म्हणता सरकारने केलं, पण अगोदर कर्ज माझ्या तुकोबारायाने माफ केलं, हे लक्षात घ्या महाराज. कारण ते दुःख तुकोबारायांना सहन होत नव्हतं, संपूर्ण त्यांनी सोडून दिलं आणि परमार्थात येणाऱ्या ज्या काही गोष्टी आड येतात. म्हणून तुकोबारायांनी भंडाऱ्यावर गेले हे विशेषण लावलं, होईल भिकारी. कारण भिकारी म्हणजे असं झालं नाही, कारण भिकाऱ्याजवळ बघा श्रीमंत चोर देखील भिकाऱ्याजवळ येत नाही, कारण चोराला देखील माहित नसतं आपल्या ह्याच्याजवळ काय नाही भिकाऱ्याजवळ. म्हणून तसं फक्त तुकोबारायांनी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मच्छर हे सगळं त्यांना बाजूला करून फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता ते डोंगरावरती गेले. म्हणून होईल भिकारी काय सांगितलं, पंढरीचा वारकरी. आता पांडुरंगामध्ये पंढरपुरामध्ये काय मला लक्षात घ्या, कारण पाहायला गेलं जेवढी तीर्थ आहेत, संपूर्ण तीर्थाचं माहेरघर माझं पंढरपूर आहे. कारण ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर, ऐसा विठेवरी देव कोठे. कारण भगवंताला जर माझ्या एकदा पांडुरंगाला पाहिलं का नाही महाराज,
एकदा आनंद होतो काय विचारू नका. मी महिन्यातून 1-2 वेळा महाराज पंढरपूरला जातो. माझ्या पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. काही उद्या किती असू दे, जाऊन एकदा दर्शन घेऊन येतो तर समाधान वाटतं. तसं माणसाच्या अंतःकरणापासून भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे महाराज, तर ह्या गोष्टीची गोडी लागते. म्हणून तुकोबाराय सांगतात, होईल वार करी पाहे पाहे रे, होईन भिकारी पंढरीचा वार करी. पुढे काय सांगतात, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. आता वारकऱ्याची जर संध्या सांगितली असेल तर आपण ज्या वेळेला सद्गुरूंना शरण जातो, सद्गुरू काय सांगतात, बाबा तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या अस्तित्वात आपल्यामध्ये हृदयामध्ये असणारा जो भगवंत आहे त्याची सद्गुरू तुम्हाला ओळख करून देतात, बाकी काय सांगत नाहीत. तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकले त्याची फक्त ओळख करून देतात. पण ज्या वेळेला आपला पहिला जन्म होतो, आईच्या उदरातून जन्म होतो, आणि दुसरा जन्म जो आहे आपल्या सद्गुरू संतांना शरण गेल्यानंतर, यावेळी सद्गुरू आपल्या कृपा आशीर्वाद देतात, त्यावेळेला आपला खरा तिथून जन्म चालू होतो. लक्षात घ्या. कारण एकदा जर आपण सद्गुरू पुत्र झालो तर आपण काही भ्यायची गरज नाहीये. कारण कसं झालं असतंय, एकदा सद्गुरू पुत्र झालो आपल्याला मोक्षाची कारण बघायचं नाही. कारण मुखी नाम आणि हाती मोक्ष. आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असेल ना, करायची गरज नाही. म्हणून आपण सद्गुरू पुत्र असायला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं पाहिजे, या वेळेला आपण संतांना शरण जातो, संत काय सांगतात, आपणाला नाम देतात आणि सांगतात काय कर, हरिपाठ करा, तुळशीची माळ घाला, आषाढी पंढरपूरची वारी करा, सोमवार व्रत करा, हे सांगतात. ते संतांनी आपणाला घालून दिलेली एक आचारसंहिता आहे. आणि जो खरंच संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जर संतांच्या पायावरती जर आपण लोटांगणाने विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या. कारण सद्गुरू कसे असतात, सद्गुरूला परिसाची उपमा देणं हे देखील फार कठीण आहे. परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो, बरोबर आहे. पण परी जो आपला अस्तित्व जे आहे सोनं बनवायचं, तो आपला अस्तित्व त्या लोखंडाला देऊ शकत नाही. म्हणून संत हे काय करतात, आपणासारखे करीती तात्काळ, तया नाही तया नाही काळ वेळ. त्यासाठी आपल्याला काळ वेळेची सुद्धा गरज नाही म्हणून सांगतात. म्हणून परिसापेक्षेची उपमा कमी आहे. म्हणून संतांच्या सानिध्यात राहून आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, जर आपणाला वारकरी व्हायचं असेल, होय 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 वारकरी पाहे पाहे रे पंढरी, तर किंवा आपलं हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकुने दे हरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची. नामदेव महाराज देखील म्हणतात, हीच माझी पंढरपूरची वारी माझी चुकली नाही पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या ह्या वारीचं जे महत्व आहे, वारीचं ताईंचा 28 आहे महाराज, जेव्हा कमीत कमी किती वेळ मिळेल तेवढा आपण वेळ काढून त्या वारीमध्ये या आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. बाकी काय ह्याचं ह्यामध्ये काही ताईचा काय स्वार्थ नाही किंवा काही नाहीये. लक्षात घ्या. फक्त काय बोलते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा. काय तर वाटतंय काय तर आपली पुण्यही असेल म्हणून आपण वारीमध्ये सहभाग झालं पाहिजे. म्हणून तुकोबारे सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. आपल्या वारकरीचा नेम काय आहे महाराज, फक्त मुखी विठोबाचं नाव, बाकी काही करायचं नाही. जय जय राम कृष्ण हरी, कुंडलिक वरदा हरी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, फक्त भगवंताचं नामचिंतन करायचंय. वारीत तर आपण काय करतो महाराज, लक्षात घ्या. वारी देखील सकाळपासून संध्याकाळ ज्ञानबा तुकाराम आपलं जे नीतीनेम आहे ते म्हणा, काकडा म्हणा, संपूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवंताचा नामघोष होतो महाराज. लक्षात घ्या. संध्याकाळी गेले की जाग्यावरती हरिपाठ होतो, संध्याकाळी हरिकीर्तन होतं, जेवण होतं, परत झोपायला लागतं, परत सकाळी उठावं लागतं. ही वारीची जी परंपरा आहे एकदम आयुष्याचं सोन आहे. आता शेतकरी बघा, आता पाऊस पडतोय, शेतकऱ्याची फक्त एकच आस असते की मी पेरीन कधी आणि माझ्या पंढरपूरला जाईन कधी. तू विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. कारण कुठल्या पांडुरंगानं तुम्हाला आम्हाला कधी पत्र पाठवलं नाही महाराज, चला पंढरपूरची वारी आहे उद्या बसा गाडीला. काही नाही. एवढा समुदाय कुठून येतो काय येतो कळत नाही. कारण आता कालच 8 दिवसापूर्वी आपल्या या पंढरपूरच्या वारीची गिरणीच बुकामध्ये नोंद झाली महाराज. अजून काय पाहिजे त्या ठिकाणी. पंढरपूरच्या पादुका अमेरिकेला गेलेत बाहेर, लंडनला. एवढं महत्व आपल्या वारीचं आहे. पण तरी देखील काही लोकांना आपलं महत्व कसं असतंय, घरच्या माणसाचं महत्व घरच्या माणसाला कळत नाही. त्यासाठी आठवण करून घ्यावी लागते. म्हणून होईल भिकारी पंढरीचा वारकरी,
हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. म्हणून फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे, मुखामध्ये भगवंताचं नाव पाहिजे. कारण हे जाणार याला काळोबा खाणार. एक दिवस तुम्हाला निघून जायचंय महाराज. काय विचार करायचा ना, आपण फक्त या पृथ्वी तला 4 दिवसाचे पाहुणे आहोत. आपण आपला नावावर 7-12 काही नाहीये. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत नातू पंतो तोही तैसा झाला. कसं होणार आहे? आपलं काही नाही, फक्त आपलं हे काय जन्माला आलो, चांगलं कर्म करा, आनंदान माझ्या भगवंताचं व्हा, बाकी कोणाचं होऊ नका. दास व्हायचं असेल रामाचं दास व्हा. तशी आपले हे झाले महाराज रामदास महाराज रामाचं दास झाले, बाकी काय विचार नाही. सावध फक्त तेच झाले. सावधान म्हणले, बोलल्यावर जे ओढून पट निघाले ते सावध होऊन ते गेले. आपण सावध नाही, आपण अडकून म्हटलं भाऊ पाशात. तरी देखील कमीत कमी 1 तास आपल्या ताईने यासाठी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे. वशिष्ठ गुरुकुलामधून त्या भाऊसागरातून 1 तास तरी आपण निदान मुखामध्ये आपलं भगवंताचं नाव, दिवसभर आपण 12 तास आपला शीन जाऊन मुखामध्ये 1 तास भगवंताचं नाव घ्यावं. हेच आपल्या गुरुकुल माध्यम, आपलं वशिष्ठ गुरुकुल माध्यमातून आपणाला घडतं. त्याच्याशिवाय अजून भाग्य काय पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. मला बाकी काही नाही, फक्त माझ्या त्या पांडुरंगाशिवाय मला काही कळत नाही. हाच माझा नेम धर्म आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं, पैठण क्षेत्रामध्ये एक कुर्मदास नावाचा संत राहत होता महाराज. कुर्मदास ऐकून माहिती असेल तुम्हाला कुर्मदासाची कथा. पण काय असायचं आता सांगायला वेळ आली म्हणून सांगतो. कारण कुर्मदासाचे पाहिलं तर हात नव्हतं महाराज, कमरेपासून पाय नव्हतं. तसा फक्त लाकडाचा गोळा वंडका म्हणतात ना, असे महाराज आमचे कुर्मदास महाराज होते. पण पैठणला काय व्हायचं, नाथ महाराजांचे आजोबा पंजोबा भानुदास महाराज यांचं कीर्तन रोज असायचं गोदावरी काठावरती. आणि सप्ताह होता, आणि त्या सप्त्यामध्ये रोज कीर्तन असायचं. आणि कुर्मदास आपल्या आईला काय म्हणायचं, आई मला सोड ना ग बाई, कुठं त्या भानुदास महाराजांचं मला पांडुरंगाचं कीर्तन ऐकण्यासाठी मला जायचंय त्या ठिकाणी. आई सोड म्हणायची. ठीक आहे, आईने 1 दिवस सोडलं, 2 दिवस सोडलं, पण आई क्षीण झाली होती, वयस्कर झाली होती महाराज. तरी देखील ती पाटकी घ्यायचं पाठीवरती आणि नेऊन ज्या ठिकाणी कीर्तन चाललं असेल माझ्या भानुदास महाराजांचं, त्या ठिकाणी नेऊन सोडायचं कुर्मदासाला. मग एक दिवशी रडत बसला कुर्मदास. आईला म्हणला, बघ आज शेवट आहे, मी तुला पुन्हा उद्यापासून कधी म्हणणार नाही की ती मला कीर्तनाला घेऊन चल म्हणून. ठीक आहे म्हणे. काय आईने तसंच आपलं उचलून कसं तरी आणलं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम चालला होता माझ्या भानुदास महाराजांचा, त्या ठिकाणी कुर्मदासाला आणून सोडलं. कुर्मदास महाराज गर्दीतनं तसंच आपलं लोटांगण घात ज्या ठिकाणी आपलं भानुदास महाराज कीर्तन चाललं होतं त्या ठिकाणी जाऊन बसले. आणि काल्याचं कीर्तन होतं. आणि त्या टायमाला काल्याच्या कीर्तनात भानुदास महाराजांनी घोषणा केली, बाबा रे आता उद्या आषाढीची वारी चालू होणार आहे आणि आपणाला काय करायचंय, उद्या आषाढीच्या वारीला निघायचंय. लोकांना सांगितलं आणि कीर्तन संपलं. तेवढ्यात भानुदास महाराज कुर्मदास महाराज भानुदास महाराज पैसे आले आणि नतमस्तक झाले आणि सांगितलं, महाराज मला पण काय करायचंय, पंढरपूरला यायचंय. तुम्ही सांगितलं ना माझ्या पांडुरंगाचा एवढा अधिकार आहे, माझा पंढरपूरचा पांडुरंग असा आहे तसा आहे, एवढं सांगितलं. नुसतं सांगितल्यानंतर मनामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं महाराज. आणि संध्याकाळी त्या दिवशी काय तेवढं ऐकलं आणि सांगितलं, भानुदास महाराज मला मी पण येणार आहे, फक्त तुम्ही हो म्हणा. भानुदास महाराज म्हणले, बाबा तुला पायी नाही, तुला हात नाही, तू पंढरपूरला कसा येशील. नाही बाबा फक्त तुम्ही हो म्हणा म्हणले, मी कसा येईल, माझा पांडुरंग बघील मला कसं घेऊन जायचं, हरकत नाही. ठीक आहे हो म्हणले. संध्याकाळी कीर्तन झालं, लोक जेवण केली, झोपी गेले. आणि कुर्मदास महाराज झोपले नाहीत महाराज. तसं संध्याकाळी पंढरपूरचा रस्ता विचारत कुठे गेले, बीडला आले. कुठून, पैठणहून बीडला आले. बीडला आल्यानंतर त्यांनी गावात अगोदर हाळी दिली. बघा मरे म्हणले, महाराज संत सज्जन हो, आज माझे गुरुजन पंढरपूरच्या वारीसाठी दिंडी घेऊन निघालेले आहेत, तरी तुम्ही त्यांच्या दिंडीची सोय करा. काय तर असायला त्यांना पोटाला काय नाश्ता, चहा पाणी, जेवण, भाकरी वगैरे आणून ठेवा. म्हणून हाळी दिली आणि संध्याकाळी संपूर्ण त्या ठिकाणी जेवण त्या पारावरती मंदिरामध्ये आलं. वारकरची दिंडी आली, जेवण वगैरे खाल्लं, जेवलं, झोपी गेले. परत कुर्मदास महाराज झोपी गेल्यानंतर लगेच चालत लोटांगण करत कुठं आले, मांजरसुंब्याला आले. मांजरसुंब्यामध्ये येऊन देखील त्यांनी ते सांगितलं, गावामध्ये हाळी दिली, सांगितलं, बाबा रे माझ्या गुरुची दिंडी पाठीमागून येत आहे, तरी त्या सगळ्या भोजनाची व्यवस्था तुम्ही करा. असं म्हणत कुर्मदास महाराज रोज एक गाव मांजरसुंबा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी येरमाळ्याला आले. येरमाळ्याला त्या ठिकाणी येऊन त्या गावच्या लोकांना सांगितलं की माझे गुरुवर्य
पाठीमागा निंडी घेऊन येतात, पंढरपूरला चाललेले त्यांच्या भोजनाची सोय करा. असं करत करत येरमाळा झाला, बार्शी झालं, बार्शी पासून कुर्डुवाडी, आणि कुर्डुवाडी आणि पंढरपूरच्या मध्ये लवळ नावाचं गाव आहे महाराज. त्या लवळ क्षेत्रात गावामध्ये माझे कुर्मुदास महाराज त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर कुर्मुदास महाराज, दुपारचं ऊन होतं महाराज, त्या ठिकाणी पोटाला खाटाला काही नाही, संपूर्ण ज्याप्रमाणे वांगा असतं ना बिलबिल झालेलं महाराज, तसं त्यांचं शरीर सगळं झालं होतं. कष्ट होतं, हात नाही पाय नव्हतं, तरी गडगडत 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 लोटांगण खात येत असतात. लक्षात घ्या महाराज, त्यांना हात पाय नाही, त्यांनी पंढरपूरची वारी लोटांगण घालत केली. तुम्हा मला माझ्या पांडुरंगानं हात दिले, पाय दिले, सर्व काही दिलं असतं, तरी देखील आपण पंढरपूरची वारी करू शकत नाही. इथे आपण अभागी आहोत ह्या बाबतीत बघायला गेलं. ठीक आहे, असो. तेवढ्यात पाठीमागून दिंडी आली भानदास महाराजांची. बघता तर कुर्मुदास कुठं आहे, इकडं तिकडं पाहिलं तर माझा कुर्मुदास रस्त्याच्या कडेला पोपोट्यात मातीत संपूर्ण रक्तांग झालं होतं. माती आणि ते ओळखायला येत नव्हतं, विवळत कणत होते. आणि त्या ठिकाणी काय केलं, भानदास महाराजांनी उचललं, कुर्मुदासा आता पंढरपूर जवळ आले रे, चल म्हणलं, आता काय लांब नाही, थोडं अंतर आहे. पण शेवटी काय सांगितलं कुर्मुदास महाराज, म्हणले महाराज आता मला माझी शक्ती क्षीण झालेली, मी शेवट काय माझ्या पांडुरंगापर्यंत मी काय पोहोचू शकत नाही. आता फक्त एकच माझी विनंती करा, तुम्ही पांडुरंगाला इथून जा, चंद्रभागेमध्ये स्नान करा, चंद्रभागेमध्ये 2 आंघोळ्या करा, एक तुमची आंघोळ आणि एक माझ्या नावची आंघोळ करा. आणि काय करा, रावळात जा आणि माझ्या पांडुरंगाला लोटा घालू म्हणून सांगा. म्हणलं बाबा रे, तुमचा जो भक्त आहे तो लवळ आहे, त्या ठिकाणी कुर्मुदास इथपर्यंत काय पोहोचू शकत नाही, म्हणून पांडुरंगाला सांगा. पांडुरंग शेवटी बघा, संतांचं आणि भगवंताचं जे काय प्रेम आहे ते आपण त्याची उपमा करू शकत नाही, कारण त्याला संत व्हावं लागतं, त्याला भक्त व्हावं लागतं. तशी मनामध्ये आपुलकी असावी लागते. भगवंतानं सांगितलं, पांडुरंगानं सांगितलं, रुक्मिणी माते की आषाढी एकादश आहे, आज काही येणारे जे भक्त आहेत त्यांच्यावर तू लक्ष ठेव. आणि मी काय करतो, जाऊन लवळला जाऊन कुर्मुदासाला भेटून येतो म्हणलं. भगवंत पांडुरंगा विटेवरून उतरले आणि लवळला गेले. त्या ठिकाणी कुर्मुदास महाराज ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणी हात जोडले पांडुरंगानं. बाबा म्हणला, कुर्मुदासा मी आलोय रे बाबा. म्हणलं काय पाहिजे तुला, हात देऊ, पाय देऊ, काय देऊ? तर म्हणले भगवंता मला काही नको, म्हणले बाकी काही नाही, फक्त तुझं रूप एकदा डोळ्यानं बघू दे आणि तुझ्या चरणावरती फक्त मला घेऊ दे. आणि ह्या ठिकाणी काय करत, माझा शेवटचा श्वास तुमच्या चरणावरती जाऊ दे. पांडुरंगानं कुर्मुदासाला मांडीवरती घेतलं महाराज. आणि त्या ठिकाणी एकदा फक्त बघितलं माझ्या पांडुरंगानं, गळा डोळ्यातनं पाणी ओरलं कुर्मुदासाच्या, एकदा भगवंताकडे बघितलं आणि आपला देह त्या ठिकाणी सोडून दिला महाराज. आज जर तुम्ही त्या ठिकाणी गेला कुर्मुदास समाधी पाहायला, त्या ठिकाणी माझ्या कुर्मुदासाची समाधी सोलापूरच्या हायवेच्या थोड्या बाजूला कुर्डुवाडीच्या त्या ठिकाणी आहे, जरूर जावा. फक्त तुम्हाला संतांना फक्त एक विनंती आहे, हे सर्व करत असताना ज्या ज्या ठिकाणी माझ्या संतांच्या समाधी आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन नतमस्तक व्हा आणि संतांचं जे चरित्र आहे ते आपण सर्वांनी अनुभवलं पाहिजे महाराज. लक्षात घ्या, तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. किती कीर्तन कथा ऐकली तर काय नाही, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. जोपर्यंत संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय आपण आपल्या जीवनात आत्मसात करत नाही तोपर्यंत आपल्या शरीराचा कधी उद्धार होणार नाही महाराज. लक्षात घ्या. असो तसं कुर्मुदासासारखं तसा देखील योग तुमच्या माझ्या जन्मामध्ये यावा महाराज. आणि पंढरपूरला प्रत्येकाने जावं. आता ताईमध्ये तुम्हाला प्रत्येकाला अडचणी आहेत महाराज, मरेपर्यंत अडचणी आहेत महाराज. कोणाच्या अडचणी सुटलेल्या नाहीत, तरी देखील अडचणीला मूठ माती देऊन आपण गेलं पाहिजे. गाडगे बाबाचं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, गाडगे महाराज प्रत्येक गावात काय करायचे, झाडलोट स्वच्छता मोहीम होती गाडगे बाबाची. गोपाला गोपाला देविकी नंदन गोपाल हा त्यांचा मंत्र होता महाराज. लक्षात घ्या. देबूजी आपले मराठवाड्यातले होते गाडगे महाराज, विदर्भाकडचे, पण त्यांचा नीतिनेम होता रोज प्रत्येक गावात जायचं, गाव स्वच्छ करायचं, आपण कीर्तन करायचं. पण एक दिवशी काय झालं, एका गावात गाडगे महाराजांचा मुलगा मृत्युमुखी पावला आणि एक संदेश घेऊन त्या गाडगे बाबाकडे आला आणि गाडगे बाबाला सांगितलं, महाराज आज तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला. त्यांनी काय म्हणावं, अशी किती मेली कोट्यानं कोटी, कुठे रडू मी एकट्यासाठी, किती कोट्याने मेली एकट्यासाठी रडून काय करायचं महाराज. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये तुमचं माझं कुणी नाही, फक्त तुमचा माझा एक तो भगवंत आहे, शेवटपर्यंत तारणारा तो आहे. म्हणून त्याच्या आवडीनं त्याचं नामघोष करत राहा, बाकी काही करू नका. बाकीचे जग आहे दिल्या घेतल्याचे आणि तिथे कालाचे कोणी नाही महाराज, शेवटी कोणी नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. मुखात फक्त भगवंताचं नाम आलं पाहिजे महाराज. लक्षात घ्या, तुम्ही आपण गुरुपुत्र आहोत. शेवटचा श्वास जसा माझ्या भगवंताच्या नाम चिंतनात जाईल हा फक्त विचार करा. संसार सर्वांनाच आहे महाराज, कारण संसार हा होत असतो. संसार हा प्रारब्ध अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्न अधीन आहे. म्हणून
संसार करायला काही लागत नाही. आपण महिनाभर काम केलं, पगार ऑटोमॅटिक आता त्या तारखेला जमा होतो खात्यावरती, संसार होत असतो. पण परमार्थ करायसाठी 9 ते 10 आपणाला ताईने दिलेली लिंक ओपन करावी लागते. तुमच्या संत महात्म्याचं दर्शन घ्यावं लागतं आणि 1 तास आपण त्याच्या चरणावरती नतमो त्यांचा आपण विचाराचं आपलं कान केलं पाहिजे, तर आपल्या देहाचं सार्थक आहे. मला लक्षात घ्या. आज माझा बोलायचा मूड देखील नाही, तरी देखील ताईने सेवा म्हणले की अंग आनंद भरून येतं महाराज. बाकी काय नाही. काल एकादशी होती, काल कीर्तन होतं, विक्रोळीला आजारी होतं, तसं जाऊन पुढं थोडंफार कीर्तन केलं. निघून मी काय कीर्तनकार नाही, फक्त सेवा म्हणून आपण सेवा करतो. बाकी आपण कुठं काही करत नाही. फक्त जेवढं आपल्या जीवाला जो आनंद मिळतो, कीर्तन म्हणजे काय, जो आम्हाला जो आनंद मिळतो तोच आनंद इतरांना वाटायचा आहे महाराज. बाकी काही करायचे नाही. आनंद हे भगवंताचं दुसरं रूप आहे. आनंदाचे आनंदकडे आनंद जिकडे तिकडे तोहीकडे सेवितो हा रस वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो आणि का वाटितो आणि का तसं म्हणा. हा फक्त आपलं काम करायचं, बाकी काही करायचं नाही. लक्षात घ्या. म्हणून जो हा आनंद आहे तुम्हाला ह्या वशिष्ठ गुरुकुल माध्यमातून आपल्याला मिळालाय, तोच आनंद फक्त प्रत्येकाला एक वाटत जावं महाराज. बाकी काही नाही. किती लोक जॉईन झाले हे बघू नका तुम्ही. फक्त 2 लोक असेल तरी आपला कार्यक्रम चालू ठेवा. कारण काय, ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. हे ह्या ठिकाणी क्लिक ओपन करायला देखील पुण्यवान असावं लागतं महाराज. सर्वच लोक ओपन होत नाहीत. काल ताई म्हणा मला गवळण म्हणा म्हणतो द्या, पण पुन्हा रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यामुळे येतो का? आवाज येतो का? एक मिनिट. येतोय आवाज. फोन आला मध्ये त्यामुळं बंद झाला. हो. कारण व्यत्यय येतोय काय वेळेला. गेला हरिकुण्या गावा. म्हणून तुकोबारे सांगतात, होईन भिकारी पंढरीचा बार करी हाची माझा नेम धर्ममुखी विठोबाची नाम. आता पंढरपूरला गेलं तर माणसानं काय केलं पाहिजे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. आपण काय करत नाही. पंढरपूरला गेलं, त्या मार्केटला काय भेटले, त्या मार्केटला काय भेटले, नुसतं आपण जातो म्हणजे आपण जो संसार जो आपला घरचा आहे तो संसार जो आपण पंढरपुरात मानतो महाराज. काय मग घरात राहिले काय, पंढरपूरला गेलं तर फायदा काय त्याचा? म्हणून पंढरपूरला गेलं फक्त नाम घेण्यासाठी पंढरपूरला जायचं. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. बस. बाकी सुखासाठी करीशी तू तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. तर तो अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सगळं दुःख घालवायचं असेल तर माझ्या पांडुरंगाकडे जा महाराज. मी म्हणतो माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. प्रत्येक महिन्याला आळंदी पंढरपूर करतो, काही विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा, घरी काय चाललं काही नाही. फक्त एक आनंद आहे. किती येऊ दे आपले संकट येत राहतात, फक्त मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारा या. फक्त पांडुरंगाला सांगा, फक्त त्याला सांगायचंय, निघून जायचं. बाकी काही नाही. योगक्षेम होणारा तो आहे. आपण कोण आहे? आपण फक्त आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझं म्हणून वाया गेला. फक्त आपण निमित्ताचं धनी आहोत महाराज. म्हणून आपण काही करायचं नाही. फक्त एक अपेक्षा आहे, घालू तयावरी भाग. भगवंताच्या चरणावर भाग घालायचा, बाकी काही करायचं नाही. आवडीने भावी हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने नाम घ्या का, काळजी त्याला आहे. विचार करा, लग्नामध्ये बायको फक्त एक नाव घेते नवऱ्याचं, तर नवरा लगेच सगळं सर्वस्व तिच्या नावानं देऊन टाकतो. ते घर तुझ्या नावानं, घोडा बाडी गाडी बंगला बँक बॅलन्स देऊन टाकतो. मग आपण जर या पांडुरंगाची माळ घातल्या तर पांडुरंगाचं नाव घालत पांडुरंग तुम्हाला सोडणार आहे का? तो देणार आहे सर्वस्व. त्याचा विचारच करायचं नाही. एकदा तुळशी माळ घातली म्हणजे हा ध्येय समर्पिजे देवा, काही भार काहीच न घ्यावा. हा ध्येय जावो आतवारा हो, पांडुरंगी चरणी दड भावो. हा पांडुरंग चरणावर हे विसर्जन केला ना, आपण काही घाबरायची गरज नाही. लक्षात घ्या. म्हणून सांगतात, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाची नाम, हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. त्या संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवून दिला महाराज, त्या संतांनी आम्हाला जो अनुग्रह दिला, त्या अनुग्रहावरती आपण कमीत कमी अनुसंधान साधलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण संत ते असं मिळत नाहीत, हे दुर्लभ आहेत. आपण म्हणतो तुमचं आमचं भाग्य आहे, आपणाला गुरु मिळाले त्यामुळे आपण ह्या ठिकाणी बोलू शकतो. नाही, संतांनी जर कृपा केली नसती तर आपण ह्या ठिकाणी आपल्याला दासबोध काही कळला नसता, ज्ञानेश्वरी काही कळली नसती, गाथा काही कळला नसता, हरिपाठ काही कळला नसता. संतांची तुमच्या आमच्यावरती कृपा आहे म्हणून आम्हाला हे सर्व मिळाले महाराज. लक्षात घ्या. म्हणून याचा यथायोग्य, कारण हे जे शरीर आहे एकदाच आहे, पुन्हा जन्म तुका म्हणे माझी बाक जन्म
नाही रे अनेक. पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म नाही मला लक्षात घ्या. कारण मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन आहे. एकदा ह्या जंक्शन वरती आलं कुठं जायचं ते आपल्याला ठरवायचं आहे. भगवंताने तुम्हाला आणून ठेवलेलं आहे. पण आता तू कसं करायचं ते तुझ्या हातात आहे. कारण काय सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी यापेक्षा उत्तम क्रीडी मी रचली नाही. येणे जन्म मध्ये ओळखावे येथे जर जोडावे खरं की यातनेची. तर हे यातना जर तुम्हाला घालवायची असतील भगवंताकडे पोचायचं असेल तर हा मनुष्य जन्म आहे. बाकीच्या योनीला पंढरपूरची वारी हरिपाठ वगैरे काही नाही लक्षात घ्या. फक्त एकच योनी अशी आहे की मनुष्य योनी आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळी नित्य नियमानं जो आपण काय अनुष्ठान करतो महाराज ते व्यवस्थित येणार आहे. बाकीच्या योनीला वारी नाही भगवंताचं नाम नाही चिंतन नाही काय नाही. आहार निद्रा मैथून सर्व योनी सम समान सगळं सब योनीला समान दिलेलं आहे. फक्त हे भगवंताचं ज्ञान आहे हेच फक्त आपल्या मनुष्य योनीला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात हो होईल भिकारी पंढरीचा वार तरी हाची माझा नियम धर्म मुखी विठोबाचे नाम. पुन्हा सांगतात हेची माझी उपासना लागेल संतांच्या चरणा. कारण शरीर हे कशासाठी दिले गेलं पाहिजे. पाय जोपर्यंत चालत नाही ते पाय हे तीर्थाटन करण्यासाठी हात हे दानशूर दानासाठी आहेत. लक्षात घ्या. एक सांगायचा प्रसंग आहे आपल्याकडे दिला असेल तर आपण देवाच्या धर्माच्या कार्याला देत जाऊ महाराज लक्षात घ्या. कारण जोपर्यंत घागर भरली ना ते सांडते तसं तुमच्या आमच्याकडे कोणाकडे सांडत असेल तर भगवंताच्या उन्हात दानधर्म करत जावा. कारण वेळ काळ कधी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धारते. कारण वेळ कुणाला कशी येईल महाराज सांगता येत नाही लक्षात घ्या. म्हणून दारामध्ये कुठलाही याचक असू द्या त्याला तुम्ही दानधर्म देत चला. कारण दान दिल्यानं काय होते दानाची शुद्धता होते महाराज. तसं जर सांगायला गेलं तर 5 एकराचा माणूस कधी 100 एकरवाला होऊ शकेल 100 एकरवाला माणूस कधी 5 एकरवाला होऊ शकेल लक्षात घ्या. म्हणून जर सांगायला गेलं महाभारतातलं उदाहरण दुर्योधन तुम्हाला माहिती असेल. दुर्योधनच्या घरी कोण जर भिकारी भीक मागायला गेला ना महाराज दुर्योधन कधी भीक देत नव्हता. तो काय करायचा या बोटाने युधिष्ठिराचं घर दाखवायचा. तो त्याला फक्त बोट दाखवायचा. कुणी करायला गेलं याचं गेला भीक काय देत नाही. कारण तो आपला दिल्लीचा हस्तिनापूरचा राजा होता महाराज. पण राजा देखील असताना देखील त्याच्यावरती वेळ प्रसंग येऊ शकतो. म्हणून कोणतर मागायला गेला तो काय करायचा बोटान दाखवायचा मी भीक देत नाही त्या घरात मिळते बघ म्हणायचा. तो एका दिवशी असं काय झालं त्या ठिकाणी असं करता करता हा दुर्योधन जंगलामध्ये शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर काय झालं अरण्यात गेला. अरण्यात गेल्या वनवा पेटला महाराज. वनवा पेटल्यानंतर तो सैरभर झाला. आता काय करायचं वनवा शहरी बाजून बघतो तर वनवा पेटलेला आहे. आता बाहेर कसं पडायचं यातून. तेवढ्यात त्यांना भूक लागली तहान लागली सर्व काय लागलं पण शेवटी व्याकुळ झाला शरीर क्षीण झालं. आता करायचं काय कारण वेळ आहे कधी सांगता येत नाही माणसाला. पण तेवढ्यात माझ्या भगवंतानं श्रीकृष्णानं काय केलं एखाद्या गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी गुराख्याच्या रूपानं दुर्योधन आला आणि दुर्योधनाला सांगितलं अरे दुर्योधना लक्षात घे म्हणला तुझ्या घरी जर याचे घेत होता त्यावेळेला तू कुठल्या बोटान दाखवायचा त्या बोटान दाखवायचा त्या घरात भीक मागा. तेच बोट तू तोंडात घाल म्हणे. तोंडात घातल्या त्याचं संपूर्ण ताण भूक संपूर्ण पहिल्यासारखा हरपून गेला महाराज आणि ताजा तावाना झाला. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे भगवंतानं माझ्या दिलंय ते देत राहा. किती जर कमवलं काय केलं तर आपल्या पाठीमागे प्रॉपर्टी आपल्या मुलाबाळासाठी कमवून ठेवू नका. कारण आपण ज्याच्यासाठी म्हणतो ते आपले नाहीत. ते सगळे काय आहे जग आहे दिला घेतल्याचे आणि ते कालाचे कोणी नाही महाराज लक्षात घ्या. ज्या टायमाला आपला ध्यान होईल ना त्याच टायमाला आपली भूषण बिषण अंगठ्या बिंगट्या काढून घेते आणि बांधून काय करते यमाच्या ताब्यात देते. ज्याला आपण आपला मुलगा म्हणतो ना ती शेवटी आपणाला ह्याच्यावरती आगीत घालून तेल ओतून तोच आपणाला आग लावणार आहे. लक्षात घ्या महाराज. ही ट्रॅजेडी आहे शोकाची काय ते प्रत्येकाला चालत आलेलं आहे. म्हणून फक्त एक आहे आपला तो देव एक करून घ्यावा तिने विना जीवा सुख नव्हे. फक्त आपला जो देव आहे आपल्या हृदयामध्ये असणारा जो माझा भगवंत आहे ना महाराज त्याला फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहा. बाकी काही करायची गरज नाही. म्हणून कुणाचा विचार करू नका. विचार करा फक्त माझ्या भगवंताचा. जेणेकरून माझा भगवंत मला प्राप्त आहे. देवाबरोबर रोज सकाळ संध्याकाळ बोललं पाहिजे. आपलं सुखदुःख त्या माझ्या भगवंताला सांगितलं पाहिजे. शेजाऱ्याला सांगू नका महाराज. 2 दुःख जीव जरी एकत्र आले तर आपण काय सांगणार आहे. जर 2 माळकरी एकत्र आले तर आपण परमात्म्याची चर्चा करू. पण 2 दुःखी जीव एकत्र आले
तर आपण काय करणार ते सांगणार. माझी बायका पोरं हे पोरं ते केलं म्हणजे संपूर्ण संसाराच्या गोष्टी सांगणार. संसाराचं ज्ञान कोणाला नाही का महाराज सांगा ना. सगळ्यांना माहिती आहे संसाराचं. आपण काय विचारणार पोरं किती पोरी किती काय करतो पगार किती किती शेती किती जनावर किती त्याचा फायदा काय विचारायचं. ज्ञानेश्वरी अध्याय कुठला वाचलाय कुठली ओवी आहे काय चाललंय हरिपाठ काय चाललाय पंढरपूरच्या वारीला येता का कारण हे विषय पाहिजे आपला. तुका म्हणे मज भेटो जातीचे आपल्या जातीचे जर माणसं म्हटलं पंढरपूरला चालू एसटी जर वारकरी बसला तरी दोघा चर्चा ते होते महाराज लक्षात घ्या. त्यासाठी कुठल्या गोष्टीला हे भाग्य अनुकूल असावं लागतं. तुमचं माझं आपलं परम भाग्य आहे. आपण ह्या ठिकाणी संपूर्ण गुरुपुत्र वारकरी एकत्र आलो महाराज. त्यामुळे आपल्या विचाराची देवाण घ्यायल्यामुळं आपला संवाद वाढतो आणि या संवादातूनच आपलं जीवन सार्थकी लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागेल संतांच्या चरणा. संतांच्या चरणाची सेवा करणे हीच माझी उपासना. बाकी आपण काय करणार आहे. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे देवा हेच माझी भोळी सेवा. देवाला म्हणे सेवा आपली भोळी असावी महाराज. कसं काय असेल सेवा भोळी असावी म्हणतात. सेवा कारण सेवा भाव जो आहे ना महाराज फार वेगळा आहे. तुम्हाला काही पैसा असू द्या नसू द्या करू द्या देहानं नसेल आपलं तनानं नसेल तर मनानं देहा करा. मनानं नसेल धनानं करा. कुठल्या तरी बघ सेवा भाव हा सर्वात एक नंबरचा भाव आहे. तो सेवा कुठली का अशी ना आपण ती कधी मानायची नाही. येईल ते वाटेल आपलं संकट येऊ काय कारण संकट येणार आहे महाराज. कारण काय आहे माझ्या भगवंताला श्रीकृष्णाला कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागला. त्यात संध्याकाळी 12 वाजता नदीतून यमुना पार करून नंदबाबाच्या घरी जावं लागलं महाराज. आपलं काय घेतला तरी देखील तुम्हा आम्हाला फार चांगलं दिलेलं आहे भगवंतानं. 2 टाइम आपण खातो भगवंताचं नाम घेतो. त्या भगवंताचं आपण सर्वांनी काय केलं पाहिजे आभार मानलं पाहिजे. कारण किती बोललं तर कमीच आहे महाराज. कारण थोडं बोलावं पण चांगलं बोलावं. 2-2 तास बोलून तर काय फायदा आहे मला सांगा. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे काय फायदा नाही. थोडंच असावं पण शॉर्ट बट स्वीट चांगलंच असावं पण आपल्या हिताचं असावं. म्हणून आजचं ह्या ठिकाणी ताईने सांगितलं मला घोंगडे महाराजाचा सेवा करा. बसलो होतो बाजूला तोपर्यंत सेवा करा. आलं देवाजीच्या मनात इथे कोणाची चालेना तसं माझा भगवंत बुद्धी देईल तसं मी बोलण्याचा आपण प्रयत्न केला ह्या ठिकाणी. बाकी काय नाही सर्व तुमचंच ऐकून तुमचंच बोलायचंय महाराज. बस बाकी काही नाही. त्या ठिकाणी आता ह्या गुरुकुलवरती जे काय झालेली सेवा असेल माझी येडी असेल वाकडी असेल जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं घ्या. मुखातून एखादा शब्द गेला असेल तर माझा आहे बुद्धीचा दोष समजा. आणि झालेली ही सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ कोशावे तो सोनी मज द्यावे फसायदा नाही. जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछेल तो तिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरती भवमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुष्यांचे चंद्रमेचे आलंचन मार्थंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी द्वादी पुरुके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टा दष्ट विजय हो आहो येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईन दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यंतो मा कश्चित् दुःखं मा हरि ओम शांती.
आहे